आज संपूर्ण देशभरातनं लोक मुंबईमध्ये हे हॉस्पिटलचा वापर करायला येतात, पण आज मुंबईच्या हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे? तुम्ही कधी गेला तर 7-7 दिवस साधी खाट मिळत नाही, मिळाली तर चांगली अनेक वेळा ट्रीटमेंट मिळत नाहीत, मशीन चालत नाहीत. अहो माझ्या मतदारसंघातल्या एका हॉस्पिटलमध्ये तर पॅथॉलॉजीचे वेगवेगळे रिपोर्ट करायला जो तुमचा टेक्निशियन होता ना, तोच 3 वर्ष काम करत होता. अध्यक्ष महोदय, मला जो काही हे जे काही बजेट कळलं, त्या बजेटमध्ये 2018 साली 19 साली जे काही 4 लाख कोटीचं कर्ज आपल्या या महाराष्ट्रावर होतं, या वर्षी ते वाढून 11 लाख कोटीवर झालेले. याचा एकच गोष्ट मला तरी याच्यातनं कळली, त्यावर आता वेगवेगळ्या स्टॅटिस्टिक्सची मांडणी ही मुख्यमंत्री महोदयांनी केली, पण GDP पर कॅपिटाबद्दल ते एकही शब्द बोलले नाहीत. ठीक आहे अध्यक्ष महोदय, आजची ही जी चर्चा आहे ही नगर विकास, गृहनिर्माण या सगळ्या विभागावर आहे. आणि म्हणून मी ज्या शहरातनं निवडून येतो त्या मुंबई शहरावर नक्की या बजेटमध्ये काय मिळालं हा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. आज मुंबई 3.0, मुंबई 4.0 अशा मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. मुंबई 3.0 साठी काही निधी देण्यात आला, मुंबई 4.0 मध्ये आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू सांगण्यात आलं. पण माझ्या मनामध्ये हा मूळ प्रश्न आहे की मुंबई 1.0चं काय, मूळ मुंबईचं काय? मूळ मुंबईबद्दल काही सांगण्यात होत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आजची मुंबईची परिस्थिती काय आहे आणि आत्ताच्या मुंबईचा जो सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे ती म्हणजे बिघडलेला AQI, बिघडलेलं हवामान. या संदर्भात या संपूर्ण बजेटमध्ये आपण कुठल्या उपाययोजना करणार आहोत याबद्दल काही उल्लेख नाही. अध्यक्ष महोदय, मी वारंवार, हे आज 3रं अधिवेशन आहे, जेव्हा जेव्हा मला बोलायची संधी मिळते मी शासनाला आपल्या मार्फत विनंती करतो की AQI आणि ढासळलेलं जे काही हवामान आहे या संदर्भात गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, पण ते होताना दिसत नाही. हे मला खेदजनक सांगावं असं वाटतं. आज अध्यक्ष महोदय, परिस्थिती अशी आहे की 100 मीटर समोरचं सुद्धा दिसत नाही. म्हातारे लोक असतील, लहान मुलं असतील, यांना दररोज ब्रॉन्कायटिस, अस्थमा, वेगवेगळे व्हायरल आजार हे होत आहेत, त्यावर शासन कुठेही गंभीर नाही. हे मला वाटतं एक अतिशय खेदजनक बाब आहे. आज अध्यक्ष महोदय, मुंबईला आपण $1 ट्रिलियन किंवा महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या आपण गोष्टी करतोय, आनंदाचं आहे, झालं सुद्धा पाहिजे. शेवटी राज्याचा विकास हा झाला पाहिजे. मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. आणि असं असताना सुद्धा आज सामान्य मुंबईकरांना 24 तास चांगलं पिण्याचं पाणी मिळू नाही शकत, ह्याच्याहून मोठी शोकांतिका असू शकत नाही. अध्यक्ष महोदय, जर आपण साधं मुंबईकरांना पाणी देऊ नाही शकलो तर मग आपण मोठ्या मोठ्या घोषणा करून उपयोग काय? अध्यक्ष महोदय, या संपूर्ण बजेटमध्ये गारगाईच्या धरणाबद्दल सांगण्यात आलं. अध्यक्ष महोदय, जेव्हा आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी आदित्यजी ठाकरे इकडे उपस्थित आहेत, त्यांनी त्या संपूर्ण विषयामध्ये पुढाकार घेतलेला. मला जे काही त्यातली थोडीफार माहिती आहे, हे गारगाईचं धरण कधी होईल, त्याला किती वेळ लागेल, त्याचा खर्च किती, आणि हे सगळं केल्यानंतर दररोज आपल्याला काहीतरी 4000 MLD पाणी एवढंच मिळणार आहे. 400 MLD, याच्या व्यतिरिक्त, याच्या 400च म्हणालो, तेवढंच तुमच्यासाठी 40 अधिक तुम्ही म्हणालात म्हणून. आणि म्हणून त्याच्या उलट महाविकास आघाडीचं सरकार असताना एक अतिशय मुंबईसाठी चांगला असलेला प्रोजेक्ट तो म्हणजे डिसॅलिनेशनचा प्रोजेक्ट, ज्याच्याकरता जमीन सुद्धा ही मनोरीमध्ये आयडेंटिफाय केली गेली होती, ज्याच्याकरता वारंवार मोदी सरकार ज्या सौर ऊर्जेचा वर भर देतो त्या सौर ऊर्जेचा वापर होणार होता, ज्याचा खर्च प्रचंड प्रमाणात कमी होता, तो प्रकल्प व्हावा याकरता आमची ही इच्छा होती. पण दुर्दैवाने आमचं सरकार गेलं आणि डिसॅलचं प्रोजेक्ट बाजूला टाकण्यात आलं आणि केवळ ओव्हर अँड अबाव एस्टिमेट गेलेलं ते गारगाईचं प्रकल्प राबवण्याचा हा का अट्टहास आहे हे मला काही कळत नाही. अध्यक्ष महोदय, पिण्याचं पाणी नाही, हवामान दिसत नाही. अध्यक्ष महोदय, सामान्य मुंबईकरांना आज फुटपाथ सुद्धा चालेला नाहीत, कुठेही चालायची जागा नाही. अध्यक्ष महोदय, कॉन्क्रीटच्या रस्त्यांबद्दल इकडे सांगण्यात आलं. खरं तर 2022ला जेव्हापासून सत्ता बदल झाला त्या वेळापासून आम्ही ऐकतोय की 1 वर्ष द्या,
संपूर्ण मुंबईचे रस्ते आम्ही कॉन्क्रीटचे करून टाकू. 2022 नंतर आज 2026 आलं, 4 वर्ष झाली, अख्खी मुंबई खोदून ठेवलेली आहे. माझ्या पूर्वी उदय सामंत साहेब बोलत असताना त्यांनी उत्तरात सांगितलं पहिल्या टप्प्यामध्ये केवळ 60% काम झालेलं आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे, पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा जे कॉन्क्रीटचे रस्ते बनवले ते आपल्याला परत एकदा खोदायला लागत आहेत, कारण रस्ते बनवत असताना त्याच्या खाली पाण्याच्या पाईपलाईन डॅमेज झालेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, या कामामध्ये भ्रष्टाचार झालाय हे वारंवार विरोधी पक्ष म्हणून आम्ही ओरडतोच. पण 2 दिवसापूर्वी कुठे निघाले वाटतं, बाहेर गेले, सन्माननीय सदस्य योगेश सागर साहेब यांनी याच सभागृहात सांगितलं की कॉन्क्रीटच्या रस्त्यांच्या कामामध्ये M40च्या ऐवजी M20चा वापर केला जातोय. खरं म्हणजे ते असते तर त्यांनी दुसरा देखील दिला असता, कारण त्यांचं जे वक्तव्य आहे. मग यामध्ये आपण चौकशी करणार का, याबद्दल सुद्धा काही सांगण्यात आलं नाही. अध्यक्ष महोदय, आज संपूर्ण देशभरातनं लोक मुंबईमध्ये हे हॉस्पिटलचा वापर करायला येतात. पण आज मुंबईच्या हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे, तुम्ही कधी गेला तर 7-7 दिवस साधी खाट मिळत नाही, मिळाली तर चांगली अनेक वेळा ट्रीटमेंट मिळत नाहीत, मशीन चालत नाहीत. अहो, माझ्या मतदारसंघातल्या एका हॉस्पिटलमध्ये तर पॅथॉलॉजीचे वेगवेगळे रिपोर्ट करायला जो तुमचा टेक्निशियन होता ना, तोच 3 वर्ष काम करत होता. शेवटी त्याच्यावर आणि त्या डीनवर कारवाई करायला लागली. हे मुंबईच्या वांद्र्यामध्ये जर परिस्थिती असेल तर संपूर्ण महाराष्ट्रभरात काय, याबद्दल बजेटमध्ये काय करण्यात येणार हे सुद्धा सांगण्यात आलं नाही. अध्यक्ष महोदय, आपण मेट्रोबद्दल बोललो, मेट्रो बनवायला पाहिजेत, मेट्रो चांगले आहेत, मेट्रोनी कनेक्टिव्हिटी वाढेल, हे सगळं खरं आहे. पण या मेट्रोचं प्लॅनिंग कसं आहे बघा, मेट्रो बनवल्या पण कनेक्टिव्हिटीच दिली नाही. आज अंधेरीला 2 मेट्रो बनलेले आहेत, पण तुम्हाला जर मेट्रोची लाईन ही बदलायची असेल तर एका लाईनवरनं खाली उतरावं लागतं. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सारखा मोठा हायवे ज्याच्यावर दररोज लाखोच्या संख्येने गाड्या जातात, ते क्रॉस करावं लागतं. आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे क्रॉस केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या मेट्रोमध्ये जावं लागतं. आज BKCला मेट्रोची गरज होती, BKCला मेट्रो स्टेशन बनवलं, पण स्टेशन कुठे बनवलं, जिकडे ऑफिस आहेत तिकडनं 1.5 किलोमीटरवर. BKCचं मेट्रो स्टेशन बनवले वांद्र्यामध्ये, मग BKCला त्याचा काय उपयोग झाला, तिथपर्यंत कनेक्टिव्हिटीचं काय, त्या संदर्भात सुद्धा काही आपलं योजना नाही, काही सांगितलं नाही. त्याच्या उलट त्यावर उपाययोजना करण्याच्या ऐवजी अजून एक नवीन मेट्रोच्या लाईनची घोषणा केली. म्हणजे आम्ही मुंबईकरांनी कधी श्वास घ्यायचाय की नाही, एक रस्ता संपला की दुसरा खोदायला सुरू करता, दुसरा संपला की तिसऱ्या मेट्रोचं काम चालू करता. कधी आम्हाला पूर्ण झालेल्या कामांवर आमच्या गाड्या चालवायला मिळणार का, हा सुद्धा आमच्या मनामध्ये प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, आज कचरा असेल या संदर्भात सुद्धा अशीच वाट लागलेली आहे. कचऱ्याचा आदला बदल, पलटी, मला वाटतं सगळे विषय माहिती आहेत, त्यावर काही आपण उपाययोजना करणार का, त्या संदर्भात काही सांगितलं नाही. अध्यक्ष महोदय, प्रत्येक मुंबईकराचा श्वास हा मुंबईची लोकल ट्रेन आहे. पण त्याच लोकल ट्रेनचे जी स्टेशन आहेत याची जी दुरावस्था आहे, या संदर्भात आपण काही करू शकतो का. मला वाटलेलं की आता इलेक्शन संपले, मोठ्या या बजेटमध्ये त्या संदर्भात तरी काही घोषणा होईल, पण काही सांगण्यात आलं नाही. आज इथे शेलार साहेब बसलेले, त्यांचं वांद्रे पश्चिमचं रेल्वे स्टेशन उत्तम आहे, खरंच चांगलं आहे. पण आज माझ्या वांद्रे पूर्व रेल्वे स्टेशनची काय परिस्थिती आहे. एका फॉरेनर ब्लॉगर आलेला, त्यांनी व्हिडिओ बनवला, तो व्हिडिओला कोट्यांवधी लाईक आणि व्ह्यू मिळाले आणि अक्षरशः आपल्या संपूर्ण मुंबईची, महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली. इतकी वाईट परिस्थिती आज या वांद्रे पूर्व सारख्या अनेक लोकलच्या मेट्रो स्टेशनची आहे, त्या संदर्भात सुद्धा कुठेही उल्लेख झाला नाही. अध्यक्ष महोदय, आज मराठी माणसाला आपल्या या मुंबई शहरामधली घरही अनअफोर्डेबल झालेली आहेत. मराठी माणसाला मुंबईमध्ये स्वस्त दरात घरं मिळण्याकरता बजेटमध्ये काही उल्लेख होईल का असं वाटलेलं, त्या संदर्भात काही सांगण्यात आलेलं नाही. आणि अध्यक्ष महोदय, हे जे काही सगळे प्रश्न आहेत, एक नवीन घोषणा करण्यात आली मुख्यमंत्री महोदयांकडनं बजेटमध्ये, नो न्यू स्लम. पण नो न्यू स्लम हे खरंच शक्य आहे का. सांगण्यात काय आलं, SRAच्या मार्फत 20 लाख घरं ही बांधण्यात येतील. अध्यक्ष महोदय, मी आज आपल्याला अतिशय जबाबदारीने सांगतो, SRA कडनं 20 लाख काय, पुढच्या 10 वर्षात ते 2 लाख घरं सुद्धा बांधू नाही शकत. इतकी संपूर्ण करप्ट व्यवस्था या SRAच्या मार्फतच काम करते. अध्यक्ष महोदय, 2014 पासून 2026 पर्यंत 2 वर्ष वगळता हे समोरच्यांचंच सरकार आहे, आपल्याकडेच सगळी खाती आहेत. असं असताना किती घरं तयार झाली की आता आपण 2047ची उदाहरणं देतो, 2035ची उदाहरणं देतो. 20 लाख घरं. तुम्ही जोपर्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर आपण पॉलिसीचे निर्णय घेत नाही तोपर्यंत आपण कसं काय काम करणार. अध्यक्ष महोदय, आज तुम्हाला सुद्धा माहिती आहे, आम्हाला सुद्धा माहिती आहे, काल झोपडी बांधली असेल ना,
सक्षम प्राधिकाऱ्याला 5 लाख रुपये द्यायचे, 5 लाख रुपये रेट आहे. काल बांधलेली झोपडी आज त्याचे इलेक्ट्रिसिटीचं बिल तयार होतं, त्याच्या दारावरचं स्टिकर तयार होतं आणि तो ॲनेक्शनमध्ये पात्र सुद्धा होतो, त्याला घर मिळू शकतं. पण जर एखादा गरीब असेल, त्याच्याकडे खरंच तो 1980 पासून राहत असेल, पण त्याला आता अंडर द टेबलचा विषय गेलाय, आता जे काय ते डायरेक्ट बिंदास्त ओपन पैसे घेतात ते नसतील, तर तो कितीही पात्र असेल, कितीही गरीब असेल, त्याला या मुंबई शहरामध्ये SRA वाले घर मिळू देऊ नाही शकत. ही वस्तुस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, आज वर्षानुवर्ष मी जेव्हापासनं, मला तर 1च वर्ष झालं, मी प्रत्येक वेळी घसा कोरडा करून करून ओरडतो की केंद्र शासनाच्या ज्या जागा आहेत, मग ती रेल्वेची जागा असेल, डिफेन्सची जागा असेल, वेगवेगळी कस्टमची जागा असेल, BPTच्या जागा असतील, या सगळ्या जागांवर अतिक्रमण झाले. या सगळ्या जागांवरचं जे अतिक्रमण आहे, ह्याच्यावरच्या ज्या झोपड्या आहेत, त्याच्यावरचं पुनर्वसनासंदर्भात अजूनही आपल्याकडे पॉलिसी नाही. मग नो न्यू स्लम म्हणजे आम्ही झोपडी राहू देणार नाही, हे सरकार सांगू कसं शकतं? अध्यक्ष महोदय, वारंवार ग्राउंड+1 पहिल्या माळ्यावर जे झोपडीधारक आहेत, यांना आपण घरं देणार की नाही या संदर्भात कुठली क्लिअर पॉलिसी नाही. मग जर आपण त्यांना घरं दिली नाहीत तर ते दुसरीकडे जाऊन झोपडी बांधणार. या संदर्भात काही घोषणा होईल का? त्या संदर्भात कुठली घोषणा नाही. मग आपण नक्की झोपडपट्टी मुक्त मुंबई ही कशी करणार हेच काही कळत नाही. अध्यक्ष महोदय, मला असं वाटलेलं की खरं म्हणजे आता लोकसभेचं निवडणूक झाली, विधानसभेची झाली, आता महापालिकेच्या झाल्या, म्हणाले तसे ट्रिपल इंजिनचं सरकार आलं आणि होतं काय, कधी आम्ही सत्तेत असतो, कधी ते असतील, उद्या परत आम्ही येऊ, पण जे राबवणारी यंत्रणा आहे ही तीच असते ना. यावर काही सिस्टमिक बदल होणार की नाही? अध्यक्ष महोदय, आज मुंबईमध्ये जी काही परिस्थिती आहे, खरं तर मी मुंबईबद्दल बोलत होतो, मी काही कुठल्या पक्षावर आरोप केला नव्हता. काय एवढे ते आमदार व्यथित झाले मला कळलं नाही. माझा आरोप हा त्या व्यवस्थेवर होता. मी म्हणालो तसं कॉन्क्रीटचे रस्ते का खराब आहेत? कारण कॉन्क्रीटची क्वालिटी चांगली वापरली नाही. अध्यक्ष महोदय, AQI का खराब आहे? कारण BMCनी ऑन पेपर सक्त अँटी पोल्युशन नॉर्म्स दिलेले आहेत. एकही कन्स्ट्रक्शन किंवा इन्फ्रास्ट्रक्चर साईट ती फॉलो करत नाही. ती जर त्यांनी फॉलो केली तर AQI आपला एवढा खराबच होणार नाही. अध्यक्ष महोदय, आज फुटपाथवर काय एन्क्रोचमेंट आहेत? कारण हे सगळे महापालिकेचे अधिकारी हप्ते घेण्यात व्यस्त आहेत. इनफॅक्ट जर आपण यांच्या विरोधात गेलो, आपण जर कुठे कारवाई केली तर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या ऑफिसचा पत्ता देतात आणि सांगतात आमदारांनी तुमची कंप्लेंट केली आहे, तुम्ही मोर्चा घेऊन त्यांच्या घरावर जा. ही प्रत्येकाला सामोरे जाणारी ही वस्तुस्थिती आहे. यावर आपण काही सिस्टमिक बदल करणार आहोत का? त्या संदर्भात काही नाही. अध्यक्ष महोदय, गारगाई बनेल तेव्हा बनेल. आता तर ते मला वाटतं टेंडर सुद्धा परत पाठवण्यात आलं, पण तोपर्यंत पिण्याचं पाण्याचं काय? अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगतो, या मुंबई शहरामध्ये जी आपली हायड्रॉलिकची सगळी जी टीम आहे, ही सगळी वॉटर मॅनेजमेंटची BMCची टीम आहेत, यांचं आणि टँकर माफियाचं जोपर्यंत संगमत आहे, जोपर्यंत मुंबईकरांच्या हक्काचं पिण्याचं पाणी हे मुद्दामून टँकर माफियाला विकण्यात येतंय, जोपर्यंत स्लममध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या फॅक्टरी आहेत त्यांना मोफत विदाऊट कनेक्शन पाण्याची चोरी होत आहे, तोपर्यंत सामान्य मुंबईकरांना तुम्हाला पिण्याचं पाणी देता येणार नाही. या संदर्भात आपण चाप लावण्याचं काही धोरण जाहीर करणार का? तर त्या संदर्भात सुद्धा काही नाही. आणि म्हणून ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या संदर्भात मला वाटतं कुठे काही सांगण्यातच आलेलं नाही आहे. या संदर्भात मला असं वाटतं की माझं खरं म्हणजे सरकारला आव्हान आहे की आता निवडणूक नसताना या बजेटकडनं मला अशी अपेक्षा होती की आपण काहीतरी असं करून दाखवू की त्यामधनं अख्खी सिस्टीम बदलून जाईल, नोकरशाहीला कुठेतरी चाप लागेल. आमच्या पक्षामध्ये अनेक लोकांवर तुम्ही ED, CBI, ACB लावल्या, अनेक लोकांना तुम्ही घेऊन गेलात. आता कधीतरी सिस्टीम खराब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा लावा, यांच्यातल्या काही लोकांना जेलमध्ये टाका. या लोकांना कुठेतरी भीती असू दे. यांना असंच वाटतं या पक्षाचा मंत्री असो किंवा त्या पक्षाचा मंत्री असो, आपल्या बापाचं जातंय काय? अध्यक्ष महोदय, आज हे अधिकारी एवढे बिनधास्त झालेले आहेत. माझ्या मतदारसंघात BKCमध्ये दर आठवड्याला दर वीकेंडला वेगवेगळे कॉन्सर्ट होतात. जो सगळ्यात मोठा VIP सेक्शन असतो ना, पूर्णपणे अधिकाऱ्यांसाठी रिझॉर्ट असतो. माझ्याकडे अख्खी यादी आहे. या एक एक तिकिटाची किंमत 1-2 लाख रुपये असतात. मग माझ्या मनामध्ये प्रश्न आहे की यांना एकदा परवडतं कसं, किंवा जर यांना फुकट मिळत असेल तर फुकट का देतात? पण आपण या संदर्भात सिस्टमिक चेंजेसबद्दल काहीही बोलायला तयार नाही. याच्याहून मोठी शोकांतिका मला वाटतं होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, आज MMRचा उल्लेख करण्यात आला. MMR मध्ये तर नवी मुंबई एअरपोर्टबद्दल बजेटमध्ये भरपूर सांगण्यात आलं.
नवी मुंबईला एअरपोर्टची गरज होती का? 100% होती. पण आज तो पांढरा हत्ती म्हणून तयार झालेला आहे. आज कोकणामध्ये सुद्धा जे चिपी एअरपोर्ट आहे तिकडे सुद्धा तशीच परिस्थिती झालेली आहे. एअरपोर्ट तयार आहे पण विमानं तिकडे पोचत नाहीत. आज नवी मुंबई एअरपोर्टला विमानं वाढली पाहिजेत म्हणून आता T1 एअरपोर्ट बंद करण्याचा घाट घालण्यात येतोय असं मला कळतं. अध्यक्ष महोदय, माझा सरळ सोपा प्रश्न आहे. आज जर मला गोव्याला फ्लाईट पकडायचं असेल तर फ्लाईटची किंमत आहे 3,500 रुपये. पण तेच जर मला ते विमान जर नवी मुंबई एअरपोर्टवरनं पकडायला लागलं, कारण मला जर तिकडचं फ्लाईट मिळालं तर फ्लाईटची किंमत 3,500 रुपये, पण वांद्र्यावरनं मला नवी मुंबई एअरपोर्टला जाताना उबरला लागतील 4,000 रुपये. मग या गोष्टीला काय अर्थ आहे? आज आपण त्या मेट्रोची अनाऊन्समेंट केली, त्याचा अजून DPR तयार नाही, काही नाही. ती मेट्रो होणार कधी? अध्यक्ष महोदय, तिकडे उबरला वाशीवरनं नवी मुंबई एअरपोर्टला जायला 800 रुपये लागतात. कसे परवडणार आहेत? बाहेर येताना नवी मुंबई एअरपोर्टमध्ये नेटवर्क नाही आहे. जर एखादा प्रवासी बाहेर आला आणि त्याला टॅक्सी मागवायची असेल, त्याला साधं मोबाईलचं नेटवर्क येत नाही. आपण या महत्त्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत, या संदर्भात काही उपाययोजना करणार आहोत का? तर काही सांगितलं नाही. अध्यक्ष महोदय, आज MMR बद्दल सांगत असताना 3री मुंबई 4थी मुंबई नंतर व्हायची आहे तेव्हा होईल, पण या शिळफाट्याची काय परिस्थिती आहे? खरं म्हणजे खतरो के खिलाडी नावाचे एक अतिशय फिअर फॅक्टर सारखा इंडियामध्ये शो आहे. त्याच्यामध्ये आता पुढच्या सीझनमधली फायनल टास्क असणारे शिळफाट्यावरनं डोंबिवलीला 1 तासाच्यात जाऊन दाखवावं. माझा जन्म डोंबिवलीचा आहे. मला आठवतंय आम्ही जेव्हा डोंबिवलीवरनं शिळफाट्याला जायचो 15 मिनिटात पोचायचो. सर्रास जिथे जिथे गावठाणं होती, जी शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या तिकडे आपण FSI वाढवून टाकले, 5 केले, 6 केले. आज परिस्थिती अशी आहे, कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये 6.5 लाख मतदार आहेत. 6.5 लाख मतदार आणि रस्ता तेवढाच राहिला. काय उपाययोजना केली आपण अध्यक्ष महोदय? आज शिळफाट्यावरनं डोंबिवलीला जायला 10 किलोमीटरचं पण अंतर नसेल, 3-3 तास सकाळचे संध्याकाळचे लागतात. काय केलं आपण? अध्यक्ष महोदय, आज भिवंडीचे इकडे लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत, ते वारंवार त्या संदर्भात बोलत असतात. हे सगळे MMRचे आहे. एशियाचा लॉजिस्टिक्स हब म्हणून आपण बघतो त्याच्याकडे. कोणाची हिंमत आहे संध्याकाळच्या वेळी MMR मध्ये जायची? एवढे मंत्री महोदय इकडे उपस्थित आहेत, यांचा ताफा असून सुद्धा हे लोक जाऊ नाही शकणार. केवळ मुख्यमंत्री किंवा DCM असतील ज्यांच्यासाठी ट्रॅफिक थांबवतात ते लोक जाऊ शकतील. बाकी चला आपलं तर जाऊ दे, सामान्य नागरिक काय करणार? या संदर्भात काही ट्रॅफिकच्या उपाययोजनांबद्दल काही सांगण्यात आलं का? त्या संदर्भात कुठे काही नाही. आज एक काय एज्युसिटीची घोषणा करण्यात आली. अध्यक्ष महोदय, नवी मुंबईच्या त्या एज्युकेशन सिटीमध्ये ज्या काही आपण 6 युनिव्हर्सिटी आणायचं म्हणतोय, मी त्या युनिव्हर्सिटीची नावं वाचली. कुठल्या युनिव्हर्सिटी आणतोय आपण? इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, युनिव्हर्सिटी ऑफ ॲबरडीन. ज्या युनिव्हर्सिटीजना त्या देशामधले विद्यार्थी पसंती देत नाहीत, त्या देशामध्ये यांची आकडेवारी ही 120 आणि 130 वर आहेत. त्या युनिव्हर्सिटीना आपण रेड कार्पेट देऊन आपल्या नवी मुंबईमध्ये पाठवतोय किंवा बोलवतोय. काय उपयोग आहे? तिकडच्या गालगोट्या युनिव्हर्सिटीना आपल्याकडे कशाला बोलवायचे आपल्याला? म्हणजे नक्की आपलं धोरण काय आहे? कोण विचारतंय या युनिव्हर्सिटीना? आपल्याला मुलांना चांगलं शिकवायचं असेल तर आपल्या युनिव्हर्सिटी चांगल्या करा, त्याचे कोर्स डेव्हलप करा, किंवा तिकडच्या आयव्ही लीग असतील किंवा उत्तम टॉप 10 युनिव्हर्सिटीजना इकडे आमंत्रित करा. या भलत्या सलत्या युनिव्हर्सिटीना तिकडे नाही, तिकडे आपण यांना बोलवतोय. अध्यक्ष महोदय, BKC मध्ये पॉट टॅक्सीचा नवीन एक काहीतरी MMRDAने त्याच्याबद्दल तयारी सुरू केलेली आहे. मी जी काय माहिती घेतली, जगभरामध्ये एकही प्रकल्प या पॉट टॅक्सीचा झालेला नाही. कुठे त्याचा प्रयत्न सुद्धा झालेला नाही. मग आपल्याकडे आता इतके जास्त पैसे झालेले आहेत का की अनप्रूव्हन टेक्नॉलॉजी ती आपण BKCच्या माथ्यावर मारणार आहोत? काय गरज आहे याच्यावर हजारो कोटी खर्च करण्याची? आपल्याला जर BKCचा ट्रान्सपोर्ट इम्प्रूव्ह करायचा असेल तर एक मिनी बसची सेवा ही केवळ BKC पुरती सुरू करावी. इतकं सरळ सोपं काम असताना आपण काय या संदर्भात विचार करत नाही? मला वाटतं हा देखील माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मी म्हणालो तसं आपण घरांबद्दल बोलत असताना SRA संदर्भात मी आपल्याला सांगितलं. BMCचं सुद्धा माझी खरं म्हणजे ही अपेक्षा होती की आता कुठेतरी रिडेव्हलपमेंट आणि त्यावर वर्षानुवर्ष आपण जे FSI वाढवत आलेलो आहे याला कुठेतरी रिव्हिजिट आपण करणार का, हा सुद्धा विचार केला पाहिजे. कारण असं व्हायला लागलंय, SRA मधनं स्लम ज्या जातात त्या केवळ व्हर्टिकल स्लम म्हणून उभ्या राहतात आणि त्यासोबतच ज्या चाळी आणि जुन्या बिल्डिंग उभ्या राहतात त्याच प्लॉटवर आधी जिकडे 100 लोक राहत होते आता 600 लोक राहतात. पण समोरचे रस्ते तेवढेच राहतात, त्याच्या खालच्या पाईपलाईन तेवढ्याच राहतात, त्याच्या खालच्या ड्रेनेज लाईन तेवढ्याच राहतात. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवर एवढा मोठा भार पडत असताना आपण त्यावर कुठेही काम न करता
केवळ मुंबईतली लोकसंख्या कशी वाढत जाईल, FSI कसा वाढत जाईल, बिल्डरांना कसा नफा होत जाईल, एवढीच जर पॉलिसी ठेवली तर एक दिवशी ही मुंबई माणसाला राहण्यासारखी राहणार नाही. मी मराठी माणूस नाही सांगत, कोणासाठीच इट विल बिकम अनहॅबिटेबल. त्यामुळे माझी विनंती आहे की या सगळ्या धोरणांकडे सुद्धा आपण कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. आज म्हाडाचं सुद्धा मी शेवटचा मुद्दा घेतो, मला माहिती आहे अनेक लोकांना बोलायचंय, त्यामुळे मला बोलण्यासारखं भरपूर आहे पण मी बोलत नाही. पण म्हाडाची सुद्धा खरं म्हणजे आज जो काही पुनर्विकास सुरू आहे, आपल्याला कल्पना असेल की म्हाडाच्या 56 वसाहती या मुंबईमध्ये आहेत आणि त्याला जो काही सर्व्हिस चार्ज आकारला जातो हा यावर 2000 सालपासून 2022 पर्यंत अनेक धोरणं झाली. जेव्हा आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी तो जो सर्व्हिस चार्ज हा माफ करण्याची घोषणा करण्यात आली आणि मग नंतर सरकार बदलल्यानंतर 1998 पासून ते 2022 पर्यंतचा जो सेवा शुल्क होता हा कमी करून 1998 पर्यंतच भरायचा असं घोषणा करण्यात आली. परिणाम काय झाला अध्यक्ष महोदय, या ज्या सगळ्या 56 वसाहती आहेत यामधल्या ज्या सोसायटी आहेत या 2023 पर्यंत 1998च्या रेटच्या नुसार सर्व्हिस चार्ज भरत होते आणि मग सरकारला जाग आली आणि पुढे जे सेवा शुल्क वसूलण्यात आले ते आत्ताच्या दराने वसूलण्यात आले. तिकडचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी सांगितलं तुम्ही आता भरू नका, आम्ही काय ते बघून घेऊ. काही सरकारमधल्या लोकांनी सांगितलं की आम्ही ते कदाचित माफ करून घेऊ. आज परिस्थिती अशी झालेली आहे, म्हाडाची रिडेव्हलपमेंट 2 मिनिटं मी पहिलाच आहे ना 2च मिनिटं थांबा. त्यामुळे माझी आत्ताची परिस्थिती ही अशी झालेली आहे की म्हाडाच्या 56 वसाहतीमध्ये रिडेव्हलपमेंटला जात असताना सेवा शुल्क न भरल्यामुळे अनेक रिडेव्हलपमेंट या रखडलेल्या आहेत. विकासक सांगतो तुम्ही भरा नाही तर तुमच्या कॉर्पस फंडमधनं आम्ही वसूल करण्यात येऊ. सरकार सांगतं आम्ही आज न उद्या ते माफ करू. केवळ 350 कोटी भरायचेत. माझी आपल्याला एवढीच आज या बजेटच्या मार्फत किंवा या मागण्यांच्या मार्फत ही विनंती आहे, केवळ 350 रुपये जर शासनाने म्हाडाला भरले तर आत्तापर्यंतचा सगळा सेवा शुल्क हा माफ करू शकतो आणि नंतर या सगळ्या सेवा या आपण BMCला हँडओव्हर केल्या पाहिजेत. शेवटी आज पाणी BMC देतं, लाईट BMC देतं, होतं असं सगळे सर्व्हिस प्रोव्हाइड करते BMC, त्याला पैसे भरते म्हाडा आणि मग म्हाडा नंतर परत सोसायटीकडनं पैसे घेते. मध्ये म्हाडा पाहिजेच कशाला. सगळ्या सर्व्हिसेस जसे बाकी लोक BMC मार्फत भरतात तशा देखील या भरण्यात यावा. त्यामुळे म्हाडाचा जो काही अतिरिक्त सेवा शुल्क लागू केला गेलेला आहे, माझी आपल्याला मागणी आहे, आपल्याद्वारे शासनाला मागणी आहे की ते 350 कोटी सुद्धा भरून आपले एवढे मोठे 7 लाख कोटी आहेत त्याच्यातले 350 म्हणजे काहीच नाही, त्यामुळे एवढे आपण भरून या सगळ्या हजारो लोकांचा बहुतांश मराठी माणसं आहेत यांचा आपण लाभ करावा. आणि एक शेवटचा मुद्दा म्हणजे याच म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयामध्ये हा सगळा प्रश्न रखडलेला आहे. त्याच्यामध्ये जे काही ABC कॅटेगरायझेशन आहे त्या संदर्भात आज अनेक मराठी माणसं ही घराबाहेर आहेत, त्यांची घरं तोडण्यात आली आणि आता त्यांना सांगण्यात येतंय की जेव्हा कधी न्यायालयामधनं हा विषय सुटेल तेव्हा तुम्हाला घरं द्यायची की नाही द्यायची, सशुल्क द्यायची की मोफत द्यायची, या सगळ्या संदर्भात आम्ही विचार करू. पण अनेक वर्षांपासून हा विषय मार्गी लागलेला नाही. त्यामुळे माझी विनंती आहे ते सुद्धा सरकारने मनावर घ्यावं. मराठी माणूस हा मुंबईमध्ये टिकावा याकरता सरकारचं धोरण असावं. मराठी माणूस फर्स्ट अशी कुठेतरी धारणा असावी आणि त्याकरता बजेटमध्ये त्यांनी सांगावं अशी माझी विनंती आहे. आपण मला माझे विचार मांडण्याची संधी दिली म्हणून मी आपला आभारी आहे. धन्यवाद.